फक्त मराठी। कुणावर कधीही आंधळा विश्वास टाकू नये। तसं केल्यामुळे मनुष्य अडचणीत येतो। स्वामी स्वामी हे असं का झालं स्वामी? एकाएकी माझ्या गोविंदाला हृदयविकाराचा झटका का आला स्वामी? वैद्यबुवा सांगत होते गोविंदा काही दिवसाचा सोबती आहे। स्वामी त्याला वाचवा स्वामी, माझ्या गोविंदाला वाचवा। आता आम्हाला तुमचाच आधार आहे। माझा एकुलता एक लेक आहे, त्याला काही झालं तर मी नाही जगू शकणार स्वामी, मी नाही जगू शकणार। एका आईचं साकडं आहे तुम्हाला, माझ्या गोविंदाला वाचवा, वाचवा माझ्या गोविंदाला वाचवा। स्वामी आजीने मला तुमच्या गोष्टी सांगितल्या। आपल्यावर काय संकट आलं की तुम्हाला हाक मारायची तर तुम्ही लगेच धावून येतात असं ती म्हणते। पण स्वामी आज आमच्यावर संकट कोसळलंय। स्वामी माझे बाबा आजारी पडलेत, त्यांना बरं करा स्वामी। आता कसं वाटतंय? काय आणि कसं? आता त्याला काही अर्थ आहे का? औषध घ्या। आता कशाला औषध? त्याचा काय उपयोग आहे आता? हो असं काय लहान मुलासारखं करताय? औषध घ्या, बरं वाटेल। हे घेऊन तात्पुरतं मानसिक समाधान मिळवायचे, पण जे होणार आहे ते टळणार थोडंच। सुमन असं काय ग झालं? मला इतक्या लवकर मरायचं नाहीये, मला जगायचंय, मला जगायचं। हो तुम्ही जगणार आहात, 100 वर्ष जगणार आहात, तुम्हाला काहीही होणार नाही। अजिबात काळजी करू नका। वैद्यबुवा काय सांगून गेलेत माहितीये ना तुला? मग कशाला पोकळ धीर देतेस मला? हे काय लहान मूल नाहीये। हो मी खरं तेच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला काहीही होणार नाहीये। अगं पण तुला इतका विश्वास का वाटतो? स्वामींच्या श्रद्धेने दिलाय मला हा विश्वास। हो आई सकाळपासून देवघरात बसलायत, स्वामींना साकडं घालतायत। सुमन किती हा देव भोळेपणा। अगं ही माझ्या प्राणावर बेतलेली शारीरिक व्याधी आहे, ही तुमचे स्वामी कसे बरे करतील? आणि जिथे इतक्या निष्णात वैद्यांनी हात टेकलेत तिथे हे तुमचे स्वामी काय करणार आहेत? स्वामी सगळं काही बरं करतील, माझ्यावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा, ते सगळं ठीक करतील। बरं थोडं जेवून घ्या, मी तुमच्यासाठी ताट वाढून आणलंय। सुमन अगं खावंसं वाटायला पोटात काही भूक असायला हवी की नको? माझी भूकच मेलीये, नकोय मला काही। हो काही खाल्लं नाही तर ताकद तरी कशी येणार? सुमन माझ्यावर कृपा कर, 2च दिवस आहेत माझ्याकडे, त्या ताकद आली काय आणि नाही आली काय दोन्ही सारखंच आहे। नकोय मला हे जेवण, आग्रह करू नकोस, ही माझी अंतिम इच्छा आहे असं समज। स्वामी नैवेद्य आणला होता। बाळ्या आम्हाला भूक नाहीये। पण स्वामी तुम्ही दिवसभर काहीच खाल्लेलं नाही, असं का स्वामी? बाळ्या अरे तुला सांगितलं ना, आम्हाला नकोय जेवण। अरे आमचे भक्त उपाशी असताना आम्हाला कसं जाईल जेवण? लागली ना तरी चालेल। आई
गोविंदा, बाळा रात्रभर झोपला नाहीस ना? आई झोपच आली नाही. मुलखाचा हट्टी आहेस तू. माझं नाही तर नाही ऐकलंस ना? आई, इथं तत्वाचा प्रश्न आहे. माझ्या बुद्धीला पटत नाहीत अशा निरर्थक गोष्टी मी का करायच्या? रे दूध आणलंय तुमच्यासाठी, थोडं पिऊन घेता का? नकोय मला काही खायला. किती वेळा तेच तेच सांगायचं? अहो पण नाही म्हणून सांगितलं ना. नमस्कार. गोविंद मोरे आपणच का? हो. अरे रे, आजारी असाल तर पडूनच राहा. हो, गोविंद मोरे मीच. पण आपण कोण? मी भुजंग, स्वामी समर्थांचा शिष्य आहे मी. स्वामींना आपली काळजी आहे म्हणून सांगायला आलो होतो. मी आपल्याच गावात प्रवचनासाठी आलोय, अक्कलकोटहून. ठीक आहे ठीक आहे, पण तुम्ही तुमची ही कथा मला का सांगताय? स्वामींनी तुमच्यासाठी एक निरोप दिलाय, म्हणजे त्याची पार्श्वभूमी सांगावी म्हणून सांगत होतो. त्याचं असं झालं की काल मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात स्वामींनी मला सांगितलं की तू गोविंद मोऱ्यांकडे जा आणि त्यांना ललित स्तोत्र वाचायला सांग आणि त्यांचा आजार पूर्णपणे बरा होईल. हे कसं शक्य आहे? ते मला माहित नाही, पण स्वामींनी ज्या गोष्टी मला सांगितल्या त्यांच्या आज्ञेचं मी पालन केलं आणि हा उपाय तुमच्या कानावर घातला. तर यापुढे त्यांचं ऐकायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. येतो मी. सुमन, सुमन, माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसत नाही गो. स्वामींपर्यंत आपली प्रार्थना पोहोचली. स्वामींनी देवदूत धाडला आणि गोविंदाच्या आजारावरील उपाय सांगितला. आता आपला गोविंदा नक्की बरा होणार. आई, व्यर्थ आशा बाळगू नकोस. आशा नाही, माझी खात्री आहे, तू नक्की बरा होणार. हे बघ, आता तू माझं ऐकायचं. मी तुला ललिता स्तोत्राची पोथी आणून देते, ती वाचायची. आई, मी मगाशी काय सांगितलं ते तू ऐकलेलं दिसत नाहीस. मी आता तुझं काही एक ऐकणार नाही. तुला पोथी वाचावीच लागेल. स्वामी, तुम्ही रात्रभर जागेच होतात? बाळप्पा, अरे आम्ही सदैव जागेच असतो. अरे आम्हीच जर निद्राधीन झालो तर या संसाराचा पसारा चालणार कसा? भक्तांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. त्यांच्यावर ओढवलेल्या संकटातून कसा मार्ग काढावा हे त्यांना सांगत असतो. पण तो मात्र त्याचा अहंकार सोडायला तयार नाहीये. त्याला कळत नाहीये हा अहंकारच त्याचा घात करणार आहे. असो, आम्हाला त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. गोविंदा, गोविंदा, तू आमचं ऐकणार आहे की नाहीस? अरे बोल ना, काहीतरी बोल. काय समजायचं काय आम्ही? स्वामींनी प्रत्यक्ष आपला शिष्य तुझ्यासाठी पाठवला, तुझ्या आजारावरचा उपाय सांगण्यासाठी. अरे याचा काही विचार कर. मला सांग, स्वामीजींना कसं कळलं तू आजारी असते? त्यांच्यात काहीतरी दैवी शक्ती आहे म्हणूनच ना. आई, एक माणूस येतो आणि स्वामींच्या नावावर मला काहीतरी उपाय करायला सांगतो, म्हणून मी त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा. माझ्या आजारपणाबद्दल गावात सगळ्यांना माहिती असेल आणि तुम्हा दोघींची स्वामी भक्ती हे सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे आता हे जे काय झालं त्याला चमत्कार म्हणायचा नाही असं म्हणायचं का तुला? हो, हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. तो माणूस जे काय बोलला ते सगळं खरं मानून चालले आहात तुम्ही, म्हणून तू हे सगळं बोलतेस.
कोणीतरी खोडसाळपणा केला असेल. गोविंदा गोविंदा, अशा गंभीर घटनेत कुणी खोडसाळपणा करणार नाही रे. जाऊ दे, आता वाद घालायला वेळ नाही आपल्याकडे. वैद्यबुवांनी फक्त 2 दिवसाची मुदत दिली. 2 दिवसात काय ते उपचार करायला हवेत. आणि जर तू नाही उपचार घेतलेस तर आम्हाला सोडून जाशील रे. आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? हा तुझा लेक बघ कसा बापुडवाणा झाला. अरे बापाचं छत्र हरवल्यावर याने काय करायचं मला सांग? तुझ्याशिवाय एक दिवस तरी तो राहिलाय कधी? आयुष्यभर तुझ्याशिवाय कसा जगेल तो? ही तुझी म्हातारी आई, हिला हिच्या मुलाचा मृत्यू दाखवणार आहेस तू? बायकोला विधवा करून ठेवणार आहेस? आणि हे सगळं का? कशा पायी? तर तुझ्या नाहक अहंकारापायी. अरे स्वामींचा अनुग्रह झालाय रे तुझ्यावर, अनुग्रह झालाय. आयुष्यभर स्वामींची सेवा, स्वामींची भक्ती करणाऱ्यांना सुद्धा हे दुरापास्त आहे. हे तुझ्या बाबतीत घडलंय. दुर्मिळ घटना आहे हे. गोविंदा, नशीबवान आहेस रे तू, नशीबवान आहेस. स्वामींनी स्वतः अनुग्रह केला. वाच ललिता स्तोत्राची पोथी वाच. काही नाही त्या म्हाताऱ्या आईसाठी तरी वाच. तुझ्या पुढे पदर पसरते मी, वाच रे ललिता स्तोत्र वाच. हो, आमचं एकदा तरी ऐकाव. ओ बाबा, तुम्ही आम्हाला हवेत. स्वामी महाराजांनी सांगितलेलं ऐका ना. ठीक आहे, जाता जाता तुम्हा सगळ्यांचं मन मी दुखावणार नाही. दे ती ललित स्तोत्राची पोथी इकडे. कमाल झाली गोविंदराव, तुम्हाला काहीही झालेलं नाही. तुमची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. मला एक सांगा, नक्की काय औषध केलंय तुम्ही? काही केलं नाही, फक्त स्वामींनी सांगितलेला उपाय केला. पाहिलंस ना गोविंदा, पाहिलास ना स्वामींचा चमत्कार? खरं आहे तुझं. माझा अजूनही विश्वास बसत नाही, पण मला आता त्याचं प्रमाण मिळालंय. त्यामुळे अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही तिघांनी मला पोथी वाचायला भाग पाडलं नसतं तर आज कदाचित मी तुमच्यात नसतो. मी तुम्हा दोघींचाही अपराधी आहे. मला माफ करा. मी स्वामींचाही अपराधी आहे. मला स्वामींचीही माफी मागायची. मला स्वामींना भेटायचंय आई. मला स्वामींना भेटायचंय. हो हो, माझ्या मरणोन्मुख रुग्णाला ज्यांनी जीवनदान दिलं त्या स्वामींचं मलाही दर्शन घ्यायलाच हवं. चला, मी येतो तुमच्या बरोबर. चला. चल बाळ. स्वामीजी, 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 मला माफ करा. मला माफ करा. अरे एवढा मोठा सरकारी अभियंता तू, आमची माफी मागतोस? स्वामीजी, आपण सर्व शक्तिमान आहात, ईश्वराचं रूप आहात.
मी आपल्याला ओळखलंच नाही. खूप चुका केल्या. स्वामीजी एक विचारू? बुद्धिवादी मनुष्य तू, तुला प्रश्न असणारच. विचार. मी इतका नास्तिक असतानाही, आपल्याबद्दल सतत अनाधाराने बोलत असतानाही आपण माझ्यावर का कृपा केली? का वाचवलत मला? अरे तू नास्तिक आहेस, पण तू एका पुण्यवान आणि श्रद्धावान मातेच्या पोटी जन्म घेतलाय. एका श्रद्धावान बायकोचा नवरा आहेस तू. अरे तुझ्या मुलाला लहान वयात जे कळलं ते तुला उमगलं नाही. त्यांची श्रद्धा तुझ्या अश्रद्धेपेक्षाही बळकट आहे. श्रद्धा म्हणजे काय रे? श्रद्धा म्हणजे पराकोटीचा विश्वास. आम्ही आमच्या भक्तांना नेहमी सांगत असतो, डोळस श्रद्धा ठेवा. तू विज्ञानाला मानतोस, अरे पण विज्ञानाच्याही मर्यादा असतात. प्रत्येक गोष्ट ही विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही. याचा अर्थ ती गोष्ट अस्तित्वातच नाही असा होत नसतो. अरे जिथे विज्ञानाची मर्यादा संपते तिथून परमेश्वराच्या सत्तेचा परिसर सुरू होतो असं समज. तुझा आजार विज्ञानाने बरा झाला नाही, पण तो बरा झाला सांगतो, त्याचंही कारण सांगतो. अरे तुझ्या या घरच्यांची श्रद्धा एवढी बळकट होती की आम्हाला तुझा आजार बरा करावा लागला. समजलं? स्वामीजी, स्वामीजी आपण महान आहात. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आलोच. स्वामी हो, केवढी थंडी पडली, त्रास होईल तुम्हाला. बाळ्या, अरे तू आमच्या प्रकृतीची काळजी करतोय. आमच्या आम्हाला शाल पांघरतोय. पण बाळ्या, अरे ही शाल तुझी आहे. मग काय झालं स्वामी? म्हणजे मी समजलो नाही. आता ही शाल आमची झाली, तुला नाही परत मिळणार. स्वामी हो, माझी शाल तुम्हीच ठेवून घेतली तर हे मी माझं भाग्य समजतो. बाळ्या, अरे या शालीचं तुला महत्व नाही, पण समज या शालीहूनही अधिक मूल्य असलेली एखादी वस्तू जिचं मोल तुझ्या आयुष्यात जास्त आहे. उदाहरणार्थ अशी एखादी वस्तू ज्याच्यावर तुझा उदरनिर्वाह होतो आहे. अशी वस्तू तुझ्यापासून कोणी हिरावून नेली तर तुला काय वाटेल? दुःखी होशील तू? नाही स्वामी, मी नाही दुःखी होणार. कारण मी हे समजतो की माझ्या आयुष्यात जे काही बरं वाईट घडतं ते आपल्याच इच्छेने. आणि मला हे देखील ठाऊक आहे की माझ्या आयुष्यात बरं वाईट घडलं तर अंतिमतः माझं हितच असेल त्या. स्वामी, माझ्याकडे जे जे काही म्हणून आहे ते सगळं तुम्ही दिलेलं आहे. ते जर तुम्ही परत घेतलं तर मी एवढंच समजेन की ते सांभाळण्याची माझी पात्रता नाही. म्हणजे शेवटी दोष माझाच. अहो, जे तुम्ही मला दिलं तेच तुम्ही परत घेतलं. म्हणजे माझं जे नाहीच आहे ते माझ्याकडनं गेलं तर मला दुःख कशाला होईल? बाळ्या, अगदी नेमक्या शब्दात सांगित. अरे बाळ्या, पण तुला जे कळतंय ते इतरांना कळत नाही रे. आमच्या गणपतला तर अजिबात समजत नाहीये. स्वामी, हे गणपतराव कोण? गणपत काय हो,
म्हशीना वैरण खायला घातलीत ना? हो हो. आणि काय ग, अगं तुला कितीदा सांगितलं त्यांना म्हशी म्हणत जाऊ नकोस. एवढं झकास नाव आहे त्यांचं, सोना चांदी रुपा, आणि तू त्यांचं नाव घ्यायला नको. नुसतं आपलं म्हशी म्हशी करत असते. अहो, आता म्हशीला म्हशी म्हटलं तर काय बिघडलं? तू माझी बायको आहेस, आता तुला बायको म्हणून हाक मारत जाईल. पण मला नाव आहे ना वंदना. आता कसं झोंबलं? त्यांनाही नावाने हाक मारली की बरं वाटतं. बरं वाटून जास्ती दूध देणार असेल तर मला काय, मी म्हणते सोना चांदी रुपा सोडून आणखीनही काही काही म्हणते. हे बघ, उगाच काऊ नकोस. ती रोज शेरभर तरी दूध देते. ते फक्त सोनाच, या चांदीचं काय? वांस कुठली एक थेंबर दूध देत नाही, नुसती खायला कार आणि भोईला भार. हे जाऊ दे, पण दिसायला कशी देखणी आहे. मरू दे, ते देखणे पण काय चाटायचंय? अच्छा, ते सोड. अगं, या म्हशी आहेत म्हणून आपण आहोत. या म्हशी आहे म्हणून आपलं आयुष्य सुरळीत चाललंय. त्यांच्या दुधापासून जे उत्पन्न मिळतं तेवढंच. याशिवाय काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे ना शेती ना वाडी. मग त्यांची काळजी घ्यायला नको? काळजी तर घेतोच आहोत ना आपण, कशी राण्यांसारखी तैनात ठेवतो त्यांची. अगं, मग ठेवायलाच हवी. या म्हशींमुळे आपल्याला भरपूर आधार आहे. या म्हशी नसत्या तर आपल्याला उपाशी पोटी दिवस काढायला लागले असते. रोज कुणा ना कुणासमोर हात पसरत लाचाराचं जीणं जगावं लागलं असतं. आज तुला सांगू, या म्हशी नाहीत, या आपल्यासाठी लक्ष्मीची रूपं आहेत. हो हो, पैशांवरनं आठवलं, आजकाल आपल्या भागात चोरांचा फार सुळसुळाट झालाय. म्हणजे आपल्या घराला आणि आपल्या या म्हशींना. नाही नाही, तुमच्या सोना चांदी आणि रुपा यांना काही धोका तर नाही ना? त्याची काळजी तू करू नको. स्वामींनी दिलेलं उत्पन्नाचं साधन आहे हे. स्वामी घेतील काळजी. खरंय, स्वामी तुमची कृपा अशीच असू दे आमच्यावर. बरं, आता आटपा पटापट, उद्या सकाळी लवकर उठायचंय तुम्हाला. पटापट सकाळी दूध काढा, वेळेवर दुधाचा रती पोचायला हवा ना. तू चिंता करू नको. याआधी कधी उशीर झालाय का? ते मी आहे म्हणून. तुमच्यावर सोपवलं असतं तर झालंच असतं कल्याण. बरं बरं, चला आता. चला. चल चल्या, चल. वंदना, ए वंदना, वंदना. कशाला इतक्या जोरजोरात हाका मारताय? आणि हे काय, म्हशी कुठे गेल्या? अगं, तेच मी आता दूध काढायला इथे आलो तर तिघे इथे नाहीच आहेत. अहो नाहीत कशा नाहीत, तुम्ही रात्री दावा नीट बांधलं होतात ना? तर नीट बांधलं होतं मी त्यांना. तू पाहिलं होतंस की रात्रीचं? तरी मी तुम्हाला काल रात्रीच म्हटलं होतं ना, आपल्याला सावध राहायला हवं. अगं, पण नुसतं बोलून काय उपयोग? तू तर झोपली होतीस ना डाराडूर. मग तुम्ही जरा जागरूक राहायचं होतं ना, जरा पाहायचं होतं. तुमच्यामुळे म्हशी चोरीला गेल्या आपल्या. अगं, पण आता एकमेकांना दोष देऊन काय उपयोग? जे झालं ते झालं. मी स्वामींवर सगळं सोपवून निर्धास्त होतो. स्वामी, स्वामी, हे काय झालं? आमच्याकडे आमच्या म्हशीच राहिल्या नाही तर आम्ही जगायचं कसं? तेवढं एकच उत्पन्नाचं साधन आहे आमच्याकडे. आजवर जीवापाड जपलं त्यांना, पण आज मात्र चोरट्यांनी डोळा चुकवला आणि डाव साधला. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच सांगा आम्ही काय करू ते. होय हो स्वामी, त्या म्हशीचं आमच्या पोटापाण्याचं साधन होतं. त्या चोरट्यांनी पार वाताहत केली आमची. आता आम्हाला भूक मरावं लागणार. जळलं मेलं त्या चोरट्यांचं लक्षण. माझं सोना चांदी कुठे आहात ग बायांनो तुम्ही? कुठे शोधू मी तुम्हाला? अहो, आता माझ्या तोंडाकडे काय पाहत उभे राहिलात? जा, जाऊन बघा कुठे म्हशी मिळतात का ते.
भाऊ माझ्या सोनं चांदी रूपाला पाहिलं का कुठं? अहो म्हशी माझ्या. नाही बा, पर गणपत ते गेल्या कुठे म्हणायच्या? म्हणजे हरवल्या म्हणायच्या का काय तुझ्या? अरे देवा, या असं कसं झालं? किती वाईट दिवस आलेत बघ. मागल्या वेळेला पण असंच झालं होतं त्या दामुका वेळेचं. अरे भाऊ मी जातो हा. अरे पर तर मी काल त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं. भाऊ माझ्या सोनं चांदी रूपा पाहिलं का कुठं? गणपत, अरे एवढ्या मोठ्या म्हशी हरवल्या? अरे बाबा, असं बेफिक्रीनं वागून नाही चालायचं. तुम्ही पाहिलं का तेवढं सांगा. नाही, पण काळजी वाटते म्हणून आपलं. बरं, पण मला शोधायचंय त्यांना. हा बर, हेच काळजीपणा, दुसरं काय? तर मी काय सांगत होतो? स्वामी, स्वामी. काय रे गणपत, तू एवढा दमला भागला काय? स्वामी, म्हशी शोधत वणवण फिरतोय. माझ्या म्हशी सोना चांदी आणि रूपा गोठ्यातनं नाहीशा झाल्यात. अख्खं गाव पालथं घातलं, पण कुठंच सापडल्या नाहीत. अहो गावात चोऱ्या माऱ्या होत आहेत असंही ऐकून राहिलो. माझ्या म्हशी या चोरट्यांनीच पळवल्या असणार. स्वामी, आता यातनं कसा मार्ग काढायचा ते तुम्हीच सांगा. स्वामी, काहीतरी करा हो. पण माझ्या म्हशी मला मिळू देत. तसं जर झालं ना, तर त्यातली एक म्हैस मी आपल्या चरणी अर्पण करेल. स्वामी, स्वामी कृपा असावी. अरे एवढा रागा करून का घेतोयस? तुझ्या हरवलेल्या म्हशी हव्या आहेत ना तुला परत? ठीक आहे, या बघ. अरे द्या. अरे काय म्हणावं आता? तो रस्ता म्हणावं का मारुतीचं शेपूट? जितकं जावं तितकं लांबच होत चाललंय. आता नाही चलवत बाबा. चालून चालून पार धापा लागल्यात. पायाचे तुकडे पडायची वेळ आली. आता नाही चलवत. आणि ह्या म्हशी घेऊन तर नाहीच नाही बाबा. नाहीतर काय? अरे पर या म्हशींचं काय करायचं? एवढा मोठा हात मारलाय, यांना काय सोडून द्यायच्या? ए रेड्या, उगा नको तिथं कशाला डोकं लावतो? त्याच्यासाठी मी ये ना इथं. ए रेडा मला म्हणू नकोस हा. मग रेड्यावानीच डोकं आहे तुझं. आता या म्हशी घेऊन जायचं कुठं? त्या आपण त्या समोरच्या घरात त्या म्हशी बांधू आणि जाऊ सकाळच्याला घेऊन. हा लय भारी. हा मग उगा नको तिथं डोकं लावित. चल चल ये बा. आग चल चल. स्वामी, म्हणजे माझ्या म्हशी गावाबाहेरच्या त्या जुन्या वाड्यात हंबरतायत बघ. तुझ्याच म्हशी आहेत ना त्या? स्वामी, स्वामी. सोना चांदी रुपे, तुम्ही तिघे इथं आहात होय? आत्ता जीवात जीव आला माझ्या. स्वामी, स्वामी तुम्ही धन्य आहात. आपण कृपावंत आहात. आपले फार उपकार झाले. माझ्या म्हशी मला परत मिळाल्या. आता डोळ्यात तेल घालून यांच्याकडे लक्ष देईल. ए चला ग, तुम्हाला भूक लागली असतील ना? आता स्वामींना एक म्हैस द्यावी लागेल, कारण मगाशी तसं बोलून आलोय मी त्यांना. सोना रोज 100-150 दूध देते. तिला दिलं तर आपल्या पोटा पाण्याचं काय? असं करता येईल. चांदीलाच देऊन टाकू, तशी ती वांज आहे आणि ती काही उपयोगाची नाही म्हणून बायको तसाही तिचा राग रागच करते. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. म्हणजे शब्द पाळला असंही होईल आणि चांदीच्या रूपात ब्यात गेली म्हणजे सुंठाविना खोकलाही जाईल. चला ग, चला चला चला. स्वामी, स्वामी माझ्या म्हशी मला मिळाल्या.
खूप उपकार झाले तुमचे. तुम्ही आमचा जीवच जणू आम्हाला परत केलाय. स्वामी, मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे एक म्हैस तुम्हाला अर्पण करतोय. तिचा स्वीकार करावा स्वामी. अहो हे काय, आपला सोना रुपा कुठे मिळाला तुम्हाला? देवच पावला हो. अगं, स्वामींची कृपा झाली त्यामुळे मिळाला या. स्वामी, तुमचे उपकार आयुष्यभर विसरता नाही यायचे. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू देत. पण काय हो, चांदी दिसत नाहीये ती. अगं, तिला स्वामींच्या चरणी अर्पण करून आलो. मी स्वामींना बोललो होतो की म्हशी सापडल्या ना तर त्यातली एक म्हैस तुमच्या चरणी अर्पण करेन. त्यामुळे मी त्यांना देऊन आलो. नशीब माझं, डोकं चालवलं आणि चांदीलाच दिलं ते. तसंही दूध देण्याच्या नावाने आनंदच होता. बरं आता बोलत बसू नका, पटकन दूध काढून घ्या. केव्हाची लोक खोळंबली आहेत. आधीचा उकाड्यासाठी उशीर झालाय. तुम्ही आटपा बरं, मी दुधासाठी भांडं घेऊन आले. काय हो, काय झालं? जरा जोर लावा ना. अगं, तेच तर करतोय, पण दूध काय येत नाहीये. हे असं कसं झालं? कालपर्यंत तर भरपूर दूध देत होती. दुधाचं भांड भरून वाहत होतं. आज हे अचानक असं काय झालं? अचानक पाना कसा आटला हिचा? एक थेंब दूध नाही. खरंच की, असं अचानक का व्हावं? कोणाची दृष्टबिष्ट तर नाही लागली की काही रोग बीक चढला नाहीये ना? हा, दृष्ट नाही की रोग नाही, जे होतंय त्यात त्यांचा काहीच दोष नाही. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. मी स्वामींना नवच बोललो होतो. आपल्या म्हशी सापडल्या की त्यातली एक म्हैस मी त्यांच्या चरणी अर्पण करेन. पण मी माझ्या जवळची वांज म्हैस त्यांच्याकडे सोडून आलो. माझा नवस फेडण्यात मी लबाडी केली. त्यामुळेच हे होत असणार. मी स्वामींना फसवायला निघालो. घोर पाप केलंय मी. आता मला क्षमा नाही, स्वामींची माफी मागायला हवी. हो, चला. उपकाराचा बदला अपकाराने दिलाय आपण. चुकलंच हो आपलं. चला जाऊयात. स्वामी, स्वामी मला माफ करा. काय रे गणपत, काय झालं? अरे म्हशी मिळाली ना तुझ्या? बघ, आता कशासाठी आलायस? काय का वंदना? केलेल्या चुकीची माफी मागायला आलोय स्वामी. तुम्हाला अर्पण केलेली म्हैस वांज आहे. हो स्वामी, फार स्वार्थीपणा केला आम्ही. म्हणूनच दूध देणारी म्हैसही दूध देईनाशी झाली. आम्हाला माफ करा. आम्हाला बंधू पाहता, आमच्याशी दागाबाजी करता काय रे? हं? अरे तुमच्या म्हशी चोरीला गेल्या एवढ्या साध्या घटनेनी तुमचं आयुष्य अगदी ढवळून निघालं. तुम्ही चिंताग्रस्त झालात. तुम्ही आमचे भक्त म्हणवता ना? बघ, अरे जे शाश्वत नाही त्यावर अवलंबून राहायचं नसतं. एवढं कळत नाही तुम्हाला? अरे तुमच्या म्हशी हरवल्यावर तुम्ही सैरभैर झालात. आपल्या पोटाचं कसं होईल त्याची भ्रांत पडली तुम्हाला. तुमचा सगळा योगक्षेम आम्ही वाहतो हे ठाऊक आहे ना तुम्हाला? तुम्ही ते मान्यही केलं. तरी सुद्धा म्हशी हरवल्यावर आपलं आता पोट कसं भरणार याची काळजी पडली तुम्हाला. आणि म्हशी मिळाल्यावर स्वार्थापोटी बरं वाईट सुद्धा तुम्हाला कळेन असं झालं.
नवस फेडायची वेळ आली त्यावेळी गरज सरो वैद्य मरो. आम्हाला वांझमयीस अर्पण केलीत. स्वामी स्वामी मला माफ करा स्वामी. लक्षात ठेवा, जे अशाश्वत आहे, जे क्षणभंगूर आहे, त्यावर अवलंबून राहू नका. अरे जगात जे शाश्वत आहे त्यावर अवलंबून राहा. जगात शाश्वत एकच, हरिनाम, दत्तनाम. ते घेत रहा. अरे आपला सगळा भार त्या ईश्वरावर सोडून मोकळे व्हा. तुम्हाला आयुष्यात कशाचीही ददात पडणार नाही. तो ईश्वरच तुमची सगळी काळजी वाहील. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय रे, तुमचे चेहरे असे धास्तावलेले का रे बाबा? काय राक्षस बिक्षस मागे लागलाय की काय? राक्षस मागे लागला असता तर एक वेळ परवडलं असतं, पण आज आपल्या गावात जे घोर संकट ओढवले त्यामुळे आमच्या तोंडचं पाणी पळालंय. स्वामी, या साथीचा कसा मुकाबला करावा या आम्हाला कळण असं झालंय. आपणच हे संकट निवारण करू शकता. ते ठाऊक आहे आम्हाला. अरे पण काय झालंय ते तर सांगाल की नाही? काय सांगू स्वामी. स्वामी, गावात पटकीची साथ आली आहे. संपूर्ण गावावर अवकाळा पसरली आहे स्वामी, अवकाळा पसरली आहे. होय होय स्वामी, या साथीत माणसं पटापट मरतायत आणि कुणाची काही शाश्वती देता येत नाही स्वामी. आजवर किती माणसं मेलेत याची गणतीच राहिली नाही. स्वामी, सुरुवातीला वाटलं होतं ही साथ आटोक्यात येईल, पण होय, ही साथ ठाण मांडूनच बसली. माणसं आजारी पडतात आणि पटापट मरतायत. साथ जायलाच मागत नाही. अशानं एक दिवस एक गाव खाली होईल, सगळे मरून जातील. हे पहा, स्वामी असताना असं काही होणार नाही. स्वामी स्वामी, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आता तुम्हीच आहात या गावाचे आणि लोकांच्या जीविताचे रक्षण करते. आम्हाला कल्पना आहे. तुम्ही काळजी करू नका, निर्धास्त राहा. सगळं काही व्यवस्थित होईल, निश्चिंत राहा. पण स्वामी, काही एक उपाय सांगितला असतात तर स्वामी. सांगितलं ना तुम्हाला, काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल.